सुप्रभात मित्रांनो, मी संजय मेकर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर आज पुन्हा मी आणि प्रिया आम्ही दोघेही एका ट्रेकला जात आहोत। तर आमची बगीरा रेडी आहे। आजचा बगीराचा सेटअप तुम्ही पाहू शकता। तर असा नेहमीचाच आपला सेटअप आहे। मागे टॉप बॉक्स आहे आणि फक्त दोघांची एकच बॅग आम्ही कॅरी केलेली आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत पदरगडला। पदरगडचे फांडस विलेज म्हणजे भीमाशंकरचा जो रस्ता आहे, भीमाशंकरला जाणारा कर्जतवरून, तर त्याच्या बेस विलेज फांडसला त्याच्या अगदी 2 तासाच्या अंतरावरती पदरगड आहे। तर आपण त्या पदरगडावरती जाणार आहोत। तर मी आणि प्रिया आम्ही दोघेच आहोत। तर आता थोड्याच वेळात आम्ही आमचा राईड सुरू करणार। फांडसपर्यंत जाणार। फांडसवरून 2 तासाचा ट्रेक आहे, तर तो आम्ही सुरू करणार आहोत। तर मित्रांनो, फायनली आजच्या राईड प्लस ट्रेकची सुरुवात झालेली आहे। आज आपण चाललेलो आहोत पदरगडला। जस्ट घाटकोपर डेपो आपण मागे सोडलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत घाटकोपरच्या पुढे। वाजलेले आहेत 8। तर आपल्याला अजून 4 तास तरी लागणार आहेत फांडसला पोहोचायला, जे की पदरगडाचं बेस विलेज आहे। तर मग आपण आज जास्त मोठं ब्लॉगिंग न करता थेट भेटूया फांडस विलेजमध्ये। मुरबाड आलं की एकदा मी चालू करेन पुन्हा कॅमेरा, तर त्या ठिकाणाचं एक शूट करेन आणि नंतर मग आपण डायरेक्ट भेटूया फांडस विलेजला। जस्ट आम्ही आता मुरबाडला पोहोचलेलो आहोत। वाजलेले आहेत 9:30। तर आपल्याला इथे यायला 1.5 तास लागलेला आहे। अजून 31 किलोमीटर बाकी आहे आपल्याला फांडसपर्यंत जाण्यासाठी। ब्रेकफास्ट करतो, चहा वगैरे पिऊन मग पुढचा प्रवास आम्ही सुरू करतो। मुरबाड नंतर आम्ही आतमध्ये गावातल्या रस्त्यामध्ये आतल्या रस्त्यामध्ये प्रवेश केलेला आहे। छोटा रस्ता आहे आणि या छोट्या रस्त्याच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता किती सुंदर पर्वतरांगा आहेत। उजव्या बाजूला तिथे बहुतेक पदरगड असावा, कारण आपण त्याच उजव्या बाजूला चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आपण फांडस गावात ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत। समोर जो टोक दिसतंय आहे तो पदरगड आहे आणि थोड्याच वेळात आता आपण पोहोचणार आहोत बेस विलेज फांडसला। तर हे समोरचं बहुतेक पार्किंग लॉट आहे, इकडचा शेवटचा टप्पा, आणि या ठिकाणी मग पार्क करून गाडीवरती आपल्याला जावं लागणार आहे। तर ह्यांना विचारतो मी जरा काय सिच्युएशन आहे इकडची ती। दादा, अजून जाईल का वरती गाडी? तिकडे वरती लावत नाही, इकडे लावतात का? अच्छा, इथे लावून चालेल, तुमचंच आहे ना? इथे लावतो, उतर। तर मित्रांनो, आता वाजलेले 11:15 आणि आम्ही आता आमचा जस्ट ट्रेक स्टार्ट करत आहोत। बगीरा या ठिकाणी उभी केली आहेत। हे भाऊ आहे तिकडे जे सरबत विकतात। आणि आता इथून हा जो पार्किंग लॉट आहे, इथून आता आम्ही आमच्या ट्रेकची सुरुवात करत आहोत। इथे कोणतं घर नाही आजूबाजूला, घर भरपूर लांब आहेत। त्यानंतर मग इथून ह्या ठिकाणून बाईक किंवा कार पार्क करून पुढे इथून मग ट्रेकिंगला सुरुवात केली जाते। तर मग आता पाहूया किती वाजेपर्यंत आपण पदरगडापर्यंत पोहोचतो। इथे आपण ट्रेक स्टार्ट करून 20 मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत गणेश मंदिरामध्ये। तर तुम्हाला दाखवतो गणेश मंदिर आतून कसं आहे ते। हे पहा, हे गणेश मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूनेच इथून छोटीशी अशी एक शिडी आहे। या शिडीवरतून वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे। या ठिकाणी एक बोर्ड लागला आहे, भीमाशंकर मार्ग। ही जास्त मळलेली वाट वाटते, तर आम्ही आता ह्याच वाटेने वरती जाणार आहोत। 12:20 झाले आहेत आणि आम्ही आता आलो आहोत भीमाशंकर फॉरेस्टच्या चौकीपर्यंत। या ठिकाणी बहुतेक याच ठिकाणी एंट्री फी आकारली जाते। पर पर्सन 50 रुपये अशाप्रमाणे काहीतरी ती एंट्री फी आहे। परंतु आज चौकी बंद आहे, त्यामुळे आम्ही आता पुढे कंटिन्यू करतो आमचा ट्रेकिंगचा प्रवास। माझ्या मागे जो दिसतोय तो आहे पदरगड। ह्या पदरगडाकडे जाण्यासाठी
सोडून एक उजवीकडे जाणारी वाट आहे. हाच रस्ता जातोय भीमाशंकरकडे. आम्ही इथून मागून आलो होतो. आता या ठिकाणी चाललेलो आहोत. तिथून पुढे गेल्यानंतर एक उजवीकडे वाट जाते, ती अशी फिरून जाते पदरगडाकडे. खांडस ते भीमाशंकरला जाणाऱ्या ह्या ट्रेलला लागूनच उजव्या हाताला लागणारी ही विहीर, हीच या ठिकाणची मुख्य खूण आहे. जिथून भीमाशंकरला जाणारी ट्रेल सोडून उजव्या बाजूने वर जाणारी वाट धरून आपण पदरगडापर्यंत पोहोचू शकतो. तर या ठिकाणी एक रायगड लिहिलेलं आहे, पण ते आता पूर्ण मिटून गेलेलं आहे आणि इथूनच एक जाती अशी वाट वरती. दोन्ही साईडला दगडीने मार्किंग केलेली आहे या वाटेसाठी आणि ते एक ब्ल्यू कलरचा एक रिबन बांधलेली आहे खुणेसाठी. आम्ही इथून आलो, बाजूलाच इथे विहीर आहे आणि इथून हार्डली 15 ते 20 पावलानंतर ही वाट जी आहे ती वरती जाते. आता आम्ही इथून पदरगडावरती चाललेलो आहोत. वाजलेले आहेत 1 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पदरगडाचा बोर्ड लावलेला आहे, किल्ले पदरगड म्हणून. तर आम्ही करेक्ट पाथवरती आहोत. आता थोड्याच वेळात जवळजवळ अर्धा तास ते 45 मिनिट्समध्ये आम्ही पदरगडाच्या माथ्यापर्यंत पोहोचू. घनदाट झाडी आहे आजूबाजूला, जंगल, दाट जंगल आहे इथे. कारण मेन ट्रेल सोडल्यानंतर जी भीमाशंकरला जाते त्यानंतर ही आडवाटेची ट्रेल आहे, ज्या ठिकाणी कमी लोक येतात. ट्रेकर्स फक्त इथे येतात. त्या ठिकाणी भीमाशंकरला जाणारे भाविक मोठ्या संख्येने असतात. त्याच्यामुळे ती जी वाट आहे ती एकदम मळलेली वाट आहे. त्यामुळे त्या वाटेवरती चुकणं हे जरा अवघड आहे. ह्या ठिकाणी आपण चुकू शकतो. एकदम घनदाट अरण्य आहे आणि या अरण्यातून जाणारी वाट पदरगडाची ही जी आहे मोठी बनवलेली वाट आणि पदरगडाचे लावलेले बोर्ड, त्याच्यामुळे हा जो ट्रेल आहे तो पदरगडापर्यंत जातोय तो सोपा झालेला आहे. भीमाशंकरची ट्रेल सोडल्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच आम्ही ह्या पदरगडाच्या पायथ्याशी इथे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता समोरच पदरगडाचे 2 पिनाकल दिसत आहेत. आता बहुतेक 15 ते 20 मिनिटात आम्ही पदरगडावरती पोहोचू देखील. पदरगडावरती येताना ही अशा प्रकारची कोल सुरू झालेली आहे. पाण्यासाठी ही वाट बनली होती आणि हाच आता रस्त्यावरती येण्यासाठी. पदरगडाच्या कातळाच्या पायथ्यापासून ते चिमणी क्लाइम्बच्या टप्प्यापर्यंत जाणारी ही वाट जरी जास्त अवघड नसली तरी त्या वाटेवर चढाई करताना जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कारण थोडा जरी तोल गेला तरी ह्या तीव्र उतारावर जबर मारहाण लागण्याची शक्यता आहे. चिमणी क्लाइम्बमध्ये लागणारा हा टप्पा थोडा जास्तच अवघड आहे. जर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंगचा अनुभव नसेल तर ह्या टप्प्यावरती चढून वर जाणं थोडे तुम्हाला जास्तच डिफिकल्ट वाटेल. डिफिकल्ट ट्रेक करताना नेहमीच आपण आपल्यासोबत 20 ते 30 फुटाचा रोप ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अशा स्पॉटवरती जर कोणी अडकलं तर त्यांना त्या रोपच्या साहाय्याने आपल्याला बाहेर काढता येईल.
जास्तीत जास्त ट्रेकरचे आकर्षण बिंदू असलेली पदरगडावरची हीच ती चिमणी क्लाइंब करण्याची जागा, जी विख्यात आहे सह्याद्रीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रेक करण्यासाठी. बरेचसे अनुभवी ट्रेकर्स ह्या ठिकाणी चिमणी क्लाइंब करण्यासाठी येत असतात आणि चिमणी क्लाइंब झालं की गडाच्या माथ्यावर न जाताच पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. ह्या कातळच्या फटीत एके वेळेस केवळ एकच व्यक्ती प्रवेश करू शकेल एवढी कमी जागा आहे. आता इथूनच खऱ्या थरारला सुरुवात होते. ही 15 ते 20 फुटाची चिमणी क्लाइंब करणे रॉक क्लाइंबिंगचा एक प्रकार आहे. ज्या ठिकाणी हँडहोल्ड्स आणि फुटहोल्ड नसतात पण 2 वॉल्स समोर कमी अंतरावरती असतात, अशा ठिकाणाला रॉक क्लाइंबिंगच्या भाषेत चिमणी म्हणतात. आणि अशी जागा जर क्लाइंब करायची असेल तर त्या ठिकाणी हातापायाने आणि पाठीने दोन्ही वॉलला प्रेशर देऊन हळूहळू वर सरकत क्लाइंबिंग करायचे असते. आमचा आजचा इथपर्यंतचा प्रवास अगदी व्यवस्थित पार झाला होता. परंतु ह्या ठिकाणी आल्यावरती ही क्लाइंबिंग जेवढी सोपी वाटत होती तेवढी ती सोपी नाही याची जाणीव झाली. 10 मिनिटे वर चढण्याचा सराव केला पण यश येत नव्हते. मग मात्र ठरवले की सेफ्टी इक्विपमेंटशिवाय या ठिकाणी पहिल्यांदाच क्लाइंब करणे थोडे धोक्याचे आहे, खास करून प्रियासाठी. म्हणून मग आम्ही पुन्हा इथून माघारी जाण्याचे ठरविले. पण तेवढ्यात खालून 3 जण वर येताना आम्हाला दिसले, म्हणून आम्ही त्यांची वाट पाहू लागलो. ते तिघेही स्थानिक मुले होती जी नेहमी या ठिकाणी ट्रेकर्सला घेऊन येऊन ट्रेक लीड करत असतात. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आम्हाला चिमणी क्लाइंब पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि क्लाइंबिंगसाठी मदतीचा हात पुढे केला. बहुतेक भीमाशंकराने आमची अडचण पाहून ह्या तिघांना आमच्या मदतीला पाठवून दिले होते. पाणी वगैरे पाहिजे ना, चहा द्या. इथे हात इथे पकडायचे, इथे असं इथे खालून सपोर्ट देतो तुम्हाला. तो हात दे इथे. जसं इथं आणि इथे पकडायचे तुम्हाला, बाकी कुठेच नाही. इथे इथे नाही पोचलं तर इथे पकडा. दोन्ही साईडला तिकडेच पकडलं तर चालेल. दोन्ही हाताने तिथे पुढचा पाय देतो ना, पुढचं पाय सोडत नाही तुम्हाला, टेन्शन नाही. एकदा तुम्ही माझ्या हाताला आलं ना हात, तुम्ही पूल करू शकतो 60 kg वेट. म्हणजे आउटलेट काय विषय नाही माझा. मला पकडत आरामात, घाबरू नका, आरामात. तुम्ही सपोर्ट घेतला तिथे बोल्ट पकडा. थांबा इथे, थांबा इथे. या साईडला जाता देवा साईडला. चिमणी क्लाइंबिंग करून वर आल्यावरती कळले की अजून एक टप्पा असा आहे की ज्या ठिकाणी अधिक काळजी घेऊन रॉक क्लाइंबिंग करायचे आहे, कारण त्या ठिकाणच्या पायऱ्या पूर्णतः तोडल्या गेलेल्या आहेत. पदरगडाचा हा एक दुसऱ्या क्रमांकाचा अवघड टप्पा आहे. इथे असलेल्या एक्सपोजरमुळे नव्या ट्रेकर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी रोप टाकणे गरजेचे आहे.
गडाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती शाबूत असलेल्या ह्या त्या कातात कोरलेल्या पायऱ्या, ह्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यापर्यंत पोहोचतो आणि मग पुढे चालत जाऊन आपण शेवटची जी गुफा आहे त्या गुफेत जाऊ शकतो. तर मित्रांनो, आम्ही हा पदरगडाचा चिमणी क्लाइंब पूर्ण करून वरती गेलो, पूर्ण गडाच्या टोकापर्यंत जाऊन आलो, गुफा देखील पाहिली आणि एकदम मजा आली. मी आणि प्रिया फक्त दोघेच इथे होतो आणि इथून वरती जायचं कसं, चिमणी क्लाइंब करायची कशी, तर हा मला मोठा प्रश्न पडला होता. जवळजवळ 10 मिनिटं आम्ही प्रयत्न केले परंतु जमलं नाही आणि आम्ही विचार केला होता की आम्ही पुन्हा परत माघारी जायचं चिमणी क्लाइंब न करता, कारण मला मार्ग सापडत नव्हता. पण शेवटी हे 3 मित्र आलेत, हे जवळच्याच गावाचे आहेत, अमर चिमटे, ते तुंग ट्रेकर्सचे लीडर्स आहेत. तर ते आलेत, ते काही कारणास्तव इथे आले होते. इकडचे जे बोल्ट आहेत ते तुटलेले होते, तर ते बोल्टिंग करण्यासाठी इथे आले होते. त्यांनी ते बोल्टिंग वगैरे केलेलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हा पूर्ण चिमणी क्लाइंब करून वरती गेलो आणि पूर्ण फोर्ट पाहून आलो आहोत. जर हे तिघे नसते तर बहुतेक आम्हाला आजचा हा ट्रेक अर्धवट सोडून पुन्हा माघारी जावं लागलं असतं. तर बिग थँक्स टू देम. थँक्यू सो मच. अमर, तुमचं नाव आहे? ओमकार. आणि तुझं नाव? संकेत. मित्रांनो, आम्ही पदरगड चढून चिमणी क्लाइंब करून खाली आलेलो आहोत आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. पदरगडाबद्दल जर बोलायचं झालं
तर हा जेवढा वाटतो तेवढा सोपा ट्रेक नाही आहे, कारण जी चिमणी क्लाइंब आहे ती थोडी अवघड आहे. क्लाइंब करताना काही इजा होऊ शकते. जर फॉल झाला आणि डोक्याला लागलं तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे जर नवीन कोणी असेल तर उगाच धाडस करू नका इकडे येण्याचं. हा इझी तेवढा ट्रेक नाही आहे. तर मला देखील आधी वाटलं होतं की हा थोडासा एवढा तरी अवघड नसणार, परंतु हा जो 15 ते 20 फुटाची जी चिमणी क्लाइंब होती ती खरंच टफ होती माझ्यासाठी देखील. आणि जे आपले मित्र भेटले त्यांच्या मदतीमुळे आम्ही हा ट्रेक पूर्ण करू शकलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ्टी इक्विपमेंट्स असणं गरजेचं आहे या ठिकाणी देखील, परंतु आज आमच्याकडे कोणत्या प्रकारचं सेफ्टी इक्विपमेंट नव्हतं आणि त्याचमुळे आम्ही ठरवलं होतं की नाही करायचं, रिस्क नाही घ्यायची आणि रिटर्न जायचं. परंतु अजून 3 जण आमच्यासोबत होते. चांगल्या प्रकारे क्लाइंब करण्यात त्यांनी मदत केली आणि म्हणून आम्ही हा पूर्ण चिमणी क्लाइंब करून पूर्ण फोर्ट बघण्याचं एक धाडस केलेलं आहे. तर तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्यासोबत जर कोणीही अनुभवी व्यक्ती नसेल ज्याने हा फोर्ट केलेला आहे तर तुम्ही तो धाडस करू नका हा फोर्ट चढण्याचा, चिमणी क्लाइंब करण्याचा. एवढंच सांगू शकेन. बाकी फोर्ट खरंच छान आहे, थ्रिलिंग आहे आणि एकूणच पूर्ण मजा आलेली आहे. भीमाशंकरची जी ट्रेल आहे ती तर अफलातूनच आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथे संपवूया. तुम्हाला हा भाग कसा वाटला तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा खालती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत जाईन त्याचं एक नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. तर मग अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.